मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची ऐतिहासिक युती झाली, ज्याची चर्चा राज्यभर रंगली. मात्र आता मुंबईतून एक महत्त्वाची बातमी समोर येते. वंचित बहुजन आघाडीला जवळपास 62 जागा काँग्रेसने दिल्या होत्या. यापैकी जवळपास 21 जागांवर वंचित बहुजन आघाडी उमेदवारच देऊ शकलेली नाहीये. नेमकं हे असं का झालं, या संदर्भातच बोलण्यासाठी स्वतः पक्षाचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे आपल्यासोबत आहेत. सिद्धार्थ, असं काय झालं की 21 ठिकाणी तुम्ही उमेदवार देऊ शकला नाही? नाही, 21 नाही, तो 21चा जो आकडा होता त्यानंतर आम्ही 5 उमेदवार दिलेले आहेत आणि तो 16 जागा ज्या आहेत तर त्या आम्ही काँग्रेसला परत दिल्यात सकाळी. तर बेसिकली काय की सध्या माध्यमांमध्ये जी चर्चा सुरू आहे दोन्ही पक्षांच्या युती आघाडीला घेऊन किंवा ज्या पद्धतीने बातम्या रंगवल्या जातात तर त्या तथ्यहीन आहेत. दोन्ही पक्ष हे अतिशय कॉन्क्रीट पद्धतीने एकत्र आलेले आहेत आणि अतिशय सुसंवादाने आणि समन्वयाने आम्ही काम करत आहोत. त्याचाच नमुना म्हणजे जेव्हा मध्यरात्री 2-2:30च्या दरम्यान आम्हाला लक्षात आलं की 21 जागा अशा आहेत की ज्याच्यावरती आपल्याकडे अजून उमेदवार देणं बाकी आहे. सकाळी आम्ही बाळासाहेबांशी चर्चा केली, वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर काँग्रेसला तसा मेसेज देण्यात आला. तोपर्यंत आमच्याकडं 5 उमेदवार आलेले होते, त्यामुळे 21 पैकी ते 5 उमेदवार आम्ही दिले आणि 16 जागा ज्या होत्या त्या 16 जागा आम्ही काँग्रेसला सांगितलं की जर तुमच्याकडे चांगले उमेदवार असतील तर तुम्ही तिथे उभे करा. त्यामुळं त्या 16 ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार त्यांनी देण्याचं ठरवलं होतं. त्यामुळं ही गिव्ह अँड टेक जी आहे ही सुसंवादाचं प्रतीक आहे. याच्यात कुठे विसंवाद आहे किंवा काहीतरी घडलंय बिघडलंय वगैरे या टाईप ज्या बातम्या सुरू आहेत तर ते तसं नाही आहे. अतिशय योग्य पद्धतीनं आम्ही काम करत आहोत आणि मुंबईसारख्या शहरामध्ये जरा लास्ट मिनिटपर्यंत चर्चा चालल्यामुळे काही ठिकाणी कार्यकर्त्यांना तयारी करायला वेळ लागला. आपल्या बाजूला येईल न येईल जागा त्याची क्लॅरिटी नव्हती, त्यामुळे डॉक्युमेंटेशनच्या बाबतीत काही कार्यकर्त्यांचंही झालं. त्यामुळे काही जागा या आमच्या तिथे भरू शकलो नाही आम्ही. निवडणुका सुरू होण्यापूर्वी तुम्ही मुलाखती घेतल्या असतील, तुम्ही कार्यकर्त्यांशी संवाद साधला असेल, त्यानंतर तुम्ही तुमचे वॉर्ड फाइंड आउट केले असतील की एवढ्या एवढ्या जागी आपण उमेदवार उभी करू शकतो. असं असताना थेट 16 जागेंवर तुम्हाला उमेदवार मिळत नाही, याचाच अर्थ उमेदवार नसताना तुम्ही चर्चा करत होता काँग्रेससोबत की जागा अडवण्याचा नुसता फक्त प्रयत्न करत होता? नेमकं काय झालं, असं काय घडलं की 16 जागी उमेदवार नाही? म्हणजे ज्यावेळेस तुम्ही चर्चा केली की आम्ही मुलाखती घेतल्या, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. आम्ही वॉर्ड फायनलाइज केले आणि आम्ही फायनलाइज केलेले वॉर्ड होते 70 की जिथं आम्ही काँग्रेसला त्या 70 जागांची मागणी केली. मी परवाच्या प्रेसमध्येही बोललो, ज्या प्रेसमध्ये आम्ही आघाडी जाहीर केली त्या प्रेसमध्ये सुद्धा बोललो आहे की 20 जागांची आम्ही नॉन निगोशिएबलची यादी दिली होती आणि नंतर 50 जागा या निगोशिएबल ठेवल्या होत्या की 5-10 जागा इकडे तिकडे होतील, बदल होईल थोडाफार, पण आम्ही या 50 पैकी मॅक्सिमम जागा घेऊन आणि थोडंफार बदल करून आपण बसूयात. पण आता कसं असतं की मी त्या दिवशीही बोललो, आजही पुन्हा सांगतोय की युती आघाडीतल्या बोलण्या या कधीच शेवटपर्यंत मनासारख्या होत नसतात. ना त्या पक्षाच्या होतात ना आपल्या होतात. त्यामुळं कुठेतरी आपल्याला हव्या असलेल्या जागा तिकडे जातात, नको असलेल्या जागा इकडे येतात. हे दोन्ही पक्षांच्या बाबतीत घडतं ना, सगळ्याच युती आघाड्यांमध्ये घडतं. एवढ्या मोठ्या प्रमाणात तर अशा पद्धतीचे बदल काही झालेले आहेत आणि त्यातून ह्या सगळ्या याच्यामध्ये आम्ही बऱ्यापैकी तयारी केलेले जे उमेदवार होते ते ताकदीनं दोन्ही पक्षाचे आपण उतरवलेले आहेत. या 16 ठिकाणी जे झालेले त्यात असे की काही ठिकाणी चुकीचे उमेदवार आलेले होते. आम्हाला ते उमेदवार देऊन चुकीचा पायंडा पाडायचा नव्हता, त्यामुळे आम्ही ते नाकारले आणि आम्ही काँग्रेसला सांगितलं की तुमच्याकडे सक्षम आणि चांगले उमेदवार असतील तर ते तुम्ही द्या. काही ठिकाणी कार्यकर्त्यांच्या डॉक्युमेंटेशनची अडचण झालेली की म्हणजे आता उमेदवार आमच्याकडे होता पण आता तो कागदपत्र त्याला मिळण्यात आणि ते सगळं होण्यात काही अडचणी झाल्या. अशा काही तांत्रिक अडचणीपोटी ही परिस्थिती उद्भवलेली आहे. मात्र यात कुठेही काँग्रेस दोषी, वंचित दोषी आणि बिघडले वगैरे हे असतला काही याच्यात भाग नाही आहे. अतिशय सक्षम आणि संवादी पद्धतीनं योग्य पद्धतीनं ही आघाडी उभी राहिलेली आहे. त्याच पद्धतीने ती लढणार आहे आणि त्याच पद्धतीने ती जिंकणार सुद्धा आहे, कारण ही जनतेच्या मनातली आघाडी आहे. निष्काळजीपणा वाटत नाही का तुम्हाला? एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा शिल्लक राहतात. तुम्ही वाटाघाटीचा विषय केला असेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष देखील तिथं वाटाघाटी करत होत्या. वंचितनं साधारणपणे 13 जागा अडवून ठेवल्या होत्या, जे देणारच नाही असं सांगितलं होतं. याचाच अर्थ वंचितकडे उमेदवार होते. असं असताना ऐन टायमिंगला राष्ट्रवादी काँग्रेस बाहेर पडले आणि 13 जागा तुम्ही म्हणताय त्या 13 नाही, त्या 20 जागा होत्या आणि त्या 20 जागांवरती आमच्याकडे सक्षम उमेदवार होते म्हणून आम्ही त्या 20 जागा नॉन निगोशिएबल सांगत होतो. 50 जागा ज्या होत्या त्याच्याकडेही आमच्याकडे उमेदवार होते, पण या 20 जागा आम्ही अशा काढलेल्या होत्या की ज्या आम्ही आमच्या स्वबळावरही जिंकू शकतो आणि युतीत आलो तर त्या बाकीच्या 50 पैकी अनेक जागा आपण एकत्र जाऊन आपण काढूयात, या पद्धतीच्या त्या जागा होत्या. पण आता सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बोलणीच्या ज्या आहेत त्या दोन पक्षांच्या वरिष्ठांमधल्या आणि ज्या आम्ही निवडलेली समिती त्यातला तो भाग आहे, त्यामुळं तो आता उजागर करणं किंवा त्या बाबतीत बोलण्यात अर्थ नाही. आता समोर लढाई आहे, युद्ध सुरू झालेलं आहे. यावेळेला आता समोर ते युद्ध लढणं आणि जिंकणं हाच पर्याय दोन्ही पक्षांसमोर आहे आणि त्याच भावनेतून दोन्ही पक्षांचा कार्यकर्ता, दोन्ही पक्षांचे नेते काम करताना दिसत आहेत. तुमच्या पक्षावर सातत्यानं बी टीम भाजपची असा आरोप होतो आणि त्या बी टीमच्या निमित्तानं
तुम्ही ज्या आता जागांचा उल्लेख करताय 6 वॉर्ड 6, 11, 12, 13, 14, 15 या ठिकाणी सगळे भाजपचेच उमेदवार आहेत जिथं तुम्ही उमेदवारच दिलेला नाही. कसं आहे, मुळात ही चर्चा होत असताना काँग्रेसने पहिल्यांदा जिंकलेल्या जागा ज्या आहेत त्या काँग्रेसला गेल्या, काँग्रेस 2 नंबरवर राहिलेल्या जागाही काँग्रेसला गेल्या. आता अशा जागा सोडल्या तर तिथे जिंकणारं कोणतरी पक्ष असणार आहे. तो पक्ष भाजप सेनेच्या युतीतल्या त्या जागा होत्या, त्यामुळे तिथे त्या जागा आम्हाला मिळालेल्या, तर ठीक आहे, ते तिथे जिंकलेल्या आहेत म्हणून बाय दिल्यागत झालं नाही. नाही, बाय दिल्यासारखाचा प्रकार नाही आहे हा. काय म्हणता येईल नाही त्याला, मी तुम्हाला सांगतो पुन्हा की याच्यात काही गोष्टी या जशा एकमेकांना जागा पाहिजे म्हणून चर्चा करताना त्या घेतल्या जातात आणि त्या पूर्ण मागितलेल्या जागा दिल्या जात नाही, त्याच्या बदल्यात ह्या घ्या, याच्या बदल्यात त्या द्या, हे जे काही होतं त्यातून काही जागा आमच्याकडे आल्या, काही जागा त्यांच्याकडे राहिलेल्या आहेत. काही ठिकाणी योग्य उमेदवार नव्हते, ते उमेदवार आम्हाला द्यायचे नव्हते म्हणून आम्ही तो निर्णय घेतला. काही ठिकाणी कार्यकर्ते कागदपत्र जमा करण्यामध्ये आणि टेक्निकल पूर्तता करण्यामध्ये कमी पडले म्हणून मग तिथे आमच्याकडे उमेदवार नव्हते, मग ती जागा वाया का घालवा. त्यामुळे आम्ही अर्ली मॉर्निंग काँग्रेस वरिष्ठांना कळवलं की या जागा रिक्त राहत आहेत, या जागांवरती तुम्ही उमेदवार देऊ शकतात. दिले का काँग्रेसनं? आता ते त्यांच्याकडनंही कळेल, आमच्याकडेही सगळं आता तो डेटा कलेक्शनचं काम चालू आहे. आता तुम्ही निलेशजी बघितलं असेल, भाजपने जी एक खेळी केली की 5 वर्ष प्रशासक बसवायचा आणि सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था लुटून खायच्या. त्याचा परिणाम काय झाला आहे, तर स्थानिकचा कार्यकर्ता जो तिथे नेतृत्व करतो, काम करतो लोकांचं, तो तळमळत होता निवडणुकीसाठी, कारण ती त्याची निवडणूक आहे. आमदारसाठी, खासदारसाठी तो काम करतोय, म्हणजे अगदी ट्रोलर्सच्या भाषेत त्याचं बोलतो सतरंजा उचलायची कामं करतोय, पण त्याची निवडणूक कधी होणार. त्याची निवडणूक ही आहे जी मोठ्या गॅप नंतर आली. त्यामुळं स्वाभाविक आहे, तुम्ही प्लॅटफॉर्मवर गेला आणि गाड्या जर का लेट झाल्या तर गर्दी होते, सगळ्यांना ती गाडी पकडता येत नाही. त्याच पद्धतीने झाला तर अनेक इच्छुक तयार झाले, सगळ्यांना त्या सीट मिळू शकणार नव्हतं. अशा याच्यात तो जो काही गोंधळ झालेला आहे, त्या गोंधळात 3 दिवस आमचा सगळा स्टाफ जो आहे तो घरी गेलेला नाही आहे. दिवस रात्र आमचं कार्यालय सुरू होते आणि 3 दिवसानंतर काल जेव्हा 5 वाजता सगळं संपलं, जिकडे तिकडे झालं, त्याच्यानंतर माणसं आमची घरी गेली. आता त्यांना पुन्हा म्हणणं का नाही, परत सगळा डेटा लिहून करा आणि आत्ताच द्या, ते काही आम्हाला योग्य वाटलं नाही, माणुसकीला धरून वाटलं नाही. त्यामुळे आता आज माणसं आमची संध्याकाळपर्यंत सगळ्या त्या याद्या वगैरे तयार करतील की आपण कुठे कुठे काय काय केलं आणि तो सगळा डेटा जो काही तो आम्ही माध्यमांसमोर घेऊन येऊ. या सगळ्या गोंधळामध्ये महाराष्ट्रातलं एक सध्याचं चित्र तुम्ही टी व्हीवर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये भाजप आणि एकंदरीतच त्यांचे जे कार्यकर्ते आहेत गोंधळ घालतायत, नेत्याला मारझोड करतायत, अशा पद्धतीचं सगळं महाराष्ट्रात चित्र आहे. एकीकडं तिकिटासाठी अशा पद्धतीनं सगळ्या गोंधळाचं वातावरण, दुसरीकडं एका पक्षानं 16 उमेदवार देणं, त्या ठिकाणी जागाच रिक्त ठेवणं, कशा पद्धतीचं चित्र. कसं आहे, ते जे चित्र आहे ना, ते चित्र आमच्याकडे पण आहे आणि ते चित्र काँग्रेसमध्ये पण आहे की तिथे जागांसाठी प्रचंड ओढाताण चालू आहे, प्रचंड खेचाखेची चालू आहे. एका जागेवर 10 जण क्लेम करतात आणि जेन्युअन कार्यकर्ते, 5-5, 6-6 वर्ष काम केलेले कार्यकर्ते आहेत. प्रत्येकाला वाटतं की हा माझा हक्क आहे, मला मिळाला पाहिजे. ही परिस्थिती आमच्याकडे पण आहे अनेक जागांवरती. काँग्रेसकडे आमच्याकडेही आहे की अनेक जागा ज्या मित्रपक्षाला गेल्यात, मग त्याच्यावरती क्लेम करणारे कार्यकर्ते, ती आपल्याकडे घ्या म्हणून आमच्यावर रुसून बसलेले कार्यकर्ते आहेत, ही जागा का सोडली म्हणून आमच्यावरती रागवणारे कार्यकर्ते. हा सगळा परिस्थितीचा भाग आहे. त्या 16 जागांचा इतका मोठा काही इश्यू करण्याची गरज नाही, कारण तो एक टेक्निकल याच्यात झालेला भाग होता आणि आम्ही तो व्यवस्थित पद्धतीने त्यांच्याकडे सोपवला. आता त्यांच्याकडनं जेव्हा डेटा बाहेर येईल, त्यांनी त्यातल्या किती जागा उभ्या केल्या, त्यावेळेला आपल्याला निश्चित स्वरूपात लक्षात येईल की खरंच किती जागा राहिल्यात किंवा काय वगैरे. मात्र 16 जागा आम्ही त्यांच्याकडे सकाळी पूर्ण दिवस आपल्याकडे होता, त्यामुळे तो व्यवस्थित पद्धतीने संवादातून आम्ही दिला. आमचा आजही संवाद आहे. तुम्ही काँग्रेस प्रवक्त्याचं जर का स्टेटमेंट बघितलं असेल, त्यांनी हेच सांगितलेलं आहे, आम्ही दोन्ही पक्ष एका पेजवर आहोत, एका नोटवर आहोत आणि एका भूमिकेतून हे काम करतोय. ही भूमिका काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष त्यांनी ही जाहीर करताना सांगितलं होतं की ही वैचारिक पातळीतून आम्ही एकत्र आलो, इथं आकड्यांचा खेळ नाही आहे. त्यामुळे थोडंफार मागे पुढं, थोडंफार 19-20 हे होणार आहे दोन्ही पक्षांच्या बाबतीमध्ये. ठीक आहे, लास्ट मिनिटपर्यंत काही एक्सरसाइजेस चालतील हे मी जाहीर करतानाही बोललो होतो. दोन्ही पक्षांकडनं काही कार्यकर्ते आग्रह करतात, त्यांच्यासाठी बोलावं लागतो, ते चालू राहणार आहे आणि ते प्रत्येक युती आघाडीत घडणाऱ्या गोष्टी, त्या काही आमच्याच बाबतीत आता पहिल्यांदा घडतात अशातला भाग नाही. शेवटचा प्रश्न, तुमच्या आघाडीनं प्रचाराचं प्लॅनिंग कसं केलं आहे, कुठं कुठं सभा घेत आहेत, आंबेडकरांच्या सभा किती आहेत, हर्षवर्धन सपकाळ आणि तुम्ही एकत्रित काही सभा घेत आहे? निश्चित एकत्रित स्वरूपातला प्रचार कसा करायचा या संदर्भात आमची बोलणी सुरू आहे आणि तो पूर्ण जो काही प्रोग्राम आहे तो एकदा फायनलाइज झाला की दोन्ही पक्ष आम्ही एकत्र येऊन तो माध्यमांसमोर मांडू की पुढच्या प्रचाराचा जो 15 दिवसाचा एकूण सगळा कार्यक्रम असणार आहे तो कसा असणार आहे, कुठे कुठे सभा होतील, मोठ्या नेत्यांच्या सभा या कशा पद्धतीनं ऑर्गनाईज करता येतील त्यावरही आमचा भर आहे. मॅक्सिमम छोट्या छोट्या सभा आणि कॉर्नर मिटिंग्स, डोर टू डोर प्रचार याकडे आमच्या दोन्ही पक्षांचं जास्त लक्ष आहे, कारण प्रत्येक मतदारापर्यंत कसं आपल्याला या 15 दिवसात पोहोचता येईल हा भाग आम्ही जास्त प्रामुख्याने बघतोय. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. एकंदरीतच प्रचाराची रणनीती आता यांची फायनल झालेली आहेत, वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची, आणि लवकरच प्रचारांचा जोर देखील वाढताना आपल्याला प्रचार सभांचा पाहायला मिळेल. कॅमेरामॅन सचिन शिंदेसह निलेश बुधावले, ABP माझा, मुंबई.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.